काशी असताना उत्तर काशीची काय गरज होती असं शास्त्रामध्ये प्रश्न पडला असेल तुम्हाला पण. आणि या उत्तर काशीमध्ये एवढं महत्वाचं काय? तर आपल्या स्कंद पुराणामध्ये स्कंद आणि अगस्त्य ऋषींच्या संवादाचं वर्णन येते. एकदा इथले असुराने खूप त्रस्त केलं होतं. तेव्हा स्वतः ऋषीमुनींना नाही का भगवान शिवाला नाही का प्रार्थना केली, आमचं रक्षण करा, आमच्या तपस्यामध्ये आमच्या ध्यानामध्ये खूप व्यत्यय येतोय, आम्हाला त्रास होतोय. त्यावेळेस शिवजी दयावश कृपा होऊन नाही की प्रगट झाले आणि सगळ्या असुरांचा नाश करून टाकला. त्याच्यातले थोडे असुर राहिले होते आणि मग त्यावेळेस ऋषी मुनींना आश्वस्त करून सांगितलं होतं की मी ह्या ठिकाणी नाही का त्रिशूल रवून ठेवतोय. म्हणून आज बी आपण बघतो इथं गुप्त काशीमध्ये त्रिशूल तुम्हाला पाहायला भेटतो. आणि मग तिथून शिवजी गुप्त झाले. तर काही वर्षाने पुन्हा पांडव ह्या ठिकाणी आले. जेव्हा महाभारताचे युद्ध झालं, महाभारताचे युद्ध झाल्यानंतर आपल्या गुरुचा आणि स्वजनाचा पापातून मुक्त होण्यासाठी जेव्हा ते स्वर्गाकडे जात होते, जात असताना रस्त्यामध्ये हे त्यांना ठिकाण लागलं, त्रिशूळाचं दर्शन घेतलं. तेव्हा शिवजींना बघत होते ते शिवजी त्यांना भेटले नाहीत. का बरं शिवजीनं त्यांना दर्शन नाही दिलं? तर जोपर्यंत त्यांच्यावर नाही का गुरुचा आणि स्वजनाचा पाप होतं तोपर्यंत शिवजीने त्यांना दर्शन नाही दिलं. म्हणून पांडवाने त्या गुप्त काशी ठिकाणी नाही का तपस्या केली आणि शिवजीला प्रसन्न केलं. तर शिवजी स्वतः लिंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले. बघा तुम्ही, खूप भव्य दिव्य मोठं लिंग आहे या ठिकाणी. आणि झाल्यानंतर पुन्हा साक्षात दर्शन नाही दिले. दर्शन न दिल्यामुळं पांडव खूप व्यथित झाले आणि इथून नाही का शिवजींच्या शोधामध्ये निघाले. पण शिवजी इथून गुप्त झाल्यानंतर शिवजी केदारनाथ मध्ये गेले आणि पंच केदारच्या रूपामध्ये नाही का प्रगट झाले होते. तर त्यामुळं असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की गुप्त काशी का तो काशीला जाऊ शकला नाही, तो गुप्त काशीमध्ये दर्शन घेऊन नाही का आपलं काशीचं दर्शन परिपूर्ण करू शकतो. आणि आपल्यासारखं बद्ध जीवना चारिधामची यात्रा सफल करण्यासाठी धाम रक्षित म्हणून नाही का गुप्त काशीचं वर्णन आहे. तर त्यासाठी ती काशी आणि ह्या काशीमध्ये अभिन्नता आहे, एकच आहे. त्या ठिकाणी राजा मंदाताने सुद्धा ईश्वराला प्राप्त केलं. नल दमंतचा जेव्हा विरह झाला आणि ते राज्य गेल्यानंतर राज्य प्राप्त करण्यासाठी नलाने ह्या ठिकाणी तपस्या केली होती आणि तपस्या करून पुन्हा राज्य प्राप्त केले. जर तुमच्या जीवनातून असं काही निघून गेलं तेव्हा तुम्ही तपस्या करून पुन्हा तुमचं राज्य प्राप्त करू शकतो. पुन्हा राजानं तपस्या केल्या, नलनं तपस्या केल्या आणि तपस्या केल्यानंतर पुन्हा त्यांना इथून भगवत धामात निघून गेले. तर त्यामुळे गुप्त काशीचं महत्व खूप अतिशय महत्वाचं आहे.